कोचरगाव तालुका दिंडोरी इथं किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास भरत उर्फ संतोष चिंतामण मोंढे राहणार कोचरगाव तालुका दिंडोरी हा गावातील मारुती मंदिराजवळ आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता। त्यावेळी आरोपी पवन सुरेश लिलके राहणार कोचरगाव हा मोटरसायकलवर तिथं आला व रस्त्यावर का उभे आहात, हा रस्ता तुमच्या बापाचा आहे का अशी विचारणा करत वाद घातला। यावरून संतोष मोंढे यांनीही प्रत्युत्तर दिल्यानं आरोपी पवन लिलके यांनी त्यांना चापटांनी मारहाण केली। त्यानंतर तुम्ही इथंच थांबा, मी परत येतो असं सांगून तो तिथून निघून गेला। काही वेळानं आरोपी पवन लिलके व त्याचे वडील सुरेश पांडुरंग लिलके हे दोघे घटनास्थळी आले। त्यांनी संतोष मोंढे व त्याच्या मित्रास मारहाण केली। दरम्यान आरोपी पवन लिलके यानं कमरेला खोसून आणलेला चाकू काढून संतोष मोंढे यांच्या पोटावर व छातीवर मार केले। या हल्ल्यात संतोष मोंढे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले। घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। स्थानिक नागरिकांनी जखमी संतोष मोंढे यांना तातडीनं खासगी वाहनानं कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र 13 फेब्रुवारीपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या संतोष मोंढे यांचा दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 6:10 उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पवन सुरेश लिलके व सुरेश पांडुरंग लिलके या दोघांना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करत आहेत। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।